आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे या दोन्ही आघाड्यांचा कल राहील आणि शहरातल्या जनतेचा एकंदर कल, त्यांच्या मनातली भावना, या सर्वांचा विचार करून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत। मी आपल्याला या माध्यमातून खात्रीने विश्वास देतो, या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू, अशा प्रकारची खात्री या माध्यमातून आम्ही देतो। एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शांततामय सहजीवन आणि या शहरामधला विकासाचा काम या शहरातल्या सर्व जनतेने करावं ही भूमिका। आणि जे पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला जाणवत नाही, पण भविष्यात अडचणी येऊ नये यासाठी प्रयत्न करतो। वाढत्या लोकसंख्येचा स्वच्छतेचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे पार्किंगचा प्रश्न मोठा आहे। असे अनेक प्रश्न आम्ही समोर घेऊन, कारण अलीकडच्या काळामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। विकास ही निरंतर चालणारी असलेली प्रक्रिया आहे। आज येणारं 2056 साल ध्यानात ठेवून फेज 2 च्या माध्यमातून मग पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज असेल, आता पार्किंगचे विषय असतील, शैक्षणिक विषय असतील किंवा या कराड शहरातील व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, आज सर्वार्थानं मूलभूत नागरी सुविधा असतील, तसेच कराड शहर एक स्वयंपूर्ण शहर बनण्याच्या दृष्टिकोनातून सोलो पार्कची आमची कन्सेप्ट आहे। घनकचऱ्याचे प्रश्न आहेत आमचे, स्वच्छ सर्वेक्षण असेल, आज माझी वसुंधरा सारख्या या ठिकाणी प्रदूषणाच्या बाबत विषय असतील किंवा नगरपालिकेचं प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने चालवण्यासाठी ई गव्हर्नन्स असेल, आणि ह्या प्रशासनाचा कारभार ही नगरपालिका जे आता आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेली नगरपालिका आज स्वतः स्वावलंबी बनून सक्षमपणे कशा चांगल्या पद्धतीने गावाचा कारभार करेल या दृष्टिकोनाचा आमचा प्रयत्न आहे।